उन्हाळा प्रचंड सगळीकडे तापलेला आहे. खूप म्हणजे 45 पर्यंत वगैरे तापमान जातंय, जाणार आहे 50 पर्यंत जाणार आहे, असं बरंच काय काय खूप ठिकाणी सांगितलं जातंय. खूप साऱ्या बातम्या तशा सगळीकडे सांगण्यात येत आहेत. तर खूप स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, आजूबाजूच्या परिसराची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या आजूबाजूला जे पक्षी आहेत, ओके, जनावरं आहेत, तर त्यांची देखील काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ही संपूर्ण जीवसृष्टी नीट असेल तर आपण माणूस जात नीट असणार आहोत. ही सगळ्यात बेसिक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. अजिबात फ्रीजमधलं थंडगार पाणी पिऊ नका, त्याच्यामुळे जास्त त्रास होतो लोकांना. बर्फ घालून कुठले तरी ज्यूस पिणं, मिल्कशेक पिणं हे प्लीज टाळा. जितकं सिम्पल ठेवता येतील ना तुमच्या रोजच्या जीवनातल्या डेली रुटीनमधल्या गोष्टी, तेवढ्या सिम्पल ठेवा. जास्त कडक पाणी अजिबात वापरू नका अंघोळीला, स्किनसाठी ती गोष्ट चांगली नाही आहे. आणि त्याच्यामुळे मग नंतर स्नायूंवरती पण खूप सारे विचित्र परिणाम होत आहेत. जास्त श्रमाचं काम करू नका. आणि कोणीतरी बिचारे असे करणारे दिसत असतील त्यांच्या पोटा पाण्यासाठी म्हणून त्यांना करणं गरजेचं असेल, तर त्यांना तुमच्याकडून जी काही मदत करता येईल, मग पाण्याची बॉटल घेऊन देणं असेल म्हणा, किंवा काही अन्नपदार्थ तयार करून त्यांना किंवा विकत घेऊन त्यांना घेऊन देणं असेल, त्यांना थोडीशी विश्रांतीची गरज असेल, तर तुम्हाला शक्य असेल तर पोर्टेबल छोटे छोटे फॅन्स मिळतात, तर ते देखील त्यांना देण्याचा प्रयत्न करा. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःसाठी करणं जेवढं गरजेचं असतं, कारण की ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या आपल्या स्वतःसाठी करणं गरजेचं असतं, तेवढ्याच समाजासाठी देखील करणं गरजेचं असतं, आपल्या पृथ्वीसाठी करणं गरजेचं आहे. खरंच तुमच्या आजूबाजूला कुठेतरी तुम्हाला जागा दिसत असेल मोकळी, तर छान छान तिथं झाडं लावा. आणि खूप जण झाडं लावतात वृक्षारोपणाच्या वेळेला, आणि नंतर मात्र त्यांना पाणी घालायला जात नाहीत, खत घालायला जात नाहीत, त्यांची मशागत करायला जात नाहीत. तर ते कंटिन्युअसली करणं गरजेचं आहे, जोपर्यंत ते झाड स्वतःचं स्वतः स्वावलंबी होत नाही आणि पूर्ण तो छानपैकी वृक्ष होत नाही त्याचा, तोपर्यंत त्याची काळजी घेणे तितकंच गरजेचं आहे. हे सगळीकडे सांगतात, आय नो, मी परत तुम्हाला तेच रिपीट करून सांगते. पण खरंच जितकं परत परत आपण एखादी गोष्ट ऐकतो, तितकी आपण ती मनापासून करण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. थंडगार पदार्थ खाताना जे नैसर्गिक आहेत, जसं की काकडी असेल किंवा वाळा असेल, अशा गोष्टींचा आहारामध्ये समावेश करा. जास्त तेलकट आणि असं चमचमीत खाणं टाळा. दुपारी थोडीशी विश्रांती गरजेची आहे, तर ती एकमेकांना देण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय. थँक्यू.